गिरगाव भागातल्या काळबादेवीतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। काळबादेवीतील भरूचा नावाच्या सोसायटीच्या पत्त्यावर 148 परप्रांतीयांनी अनधिकृतपणे आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्ड काढल्याचं उघड झालंय। स्थानिक रहिवासी आणि आम्ही गिरगावकर टीमनं बनावट कागदपत्रांचं प्रकरण समोर आणलंय। अनधिकृतपणे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार करण्यात आल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांकडे तसंच महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली। या परिसरात गेल्या काही वर्षापासून काही जण रस्त्यावर झोपड्या बांधून राहतात। संबंधित इमारत आधी भरूचा या नावानं ओळखली जात होती। आता रजिस्ट्रेशन झाल्यावर ही सोसायटी गुलमोहर नावानं ओळखली जाते। सोसायटीत राहत नसलेलेही अनेक जण इथे मेंबर असल्याचं लक्षात आलं। या सोसायटीत अस्तित्वातच नसलेल्या फ्लॅटचे पत्ते देत आधी विजेचा मीटर मिळवून मग त्या आधारे पॅन, आधार, मतदार ओळखपत्र या लोकांनी मिळवलं। 148 जणांची तक्रार करण्यात आली आहे। मात्र जवळपास 1200 जण असल्याचा दावा करण्यात येतोय। सोबत आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर आहेत। काय म्हणणं आहे तुमचं आणि नेमकं काय गोंधळ झालाय? जे रस्त्यावर झोपतात त्यांना आमच्याकडे गुलमोहर म्हणून सोसायटी आहे, जिकडे आमचे अभय कथाळे म्हणून राहतात। जिकडे 7A म्हणून फ्लॅट आहे, त्यांना जिकडे ॲड्रेस मिळाला तो 7A हा अस्तित्वातच नाही आहे। तर त्याच्यावरती त्यांना मीटर दिलं गेलं, त्याच्यावरती त्यांना रेशन कार्ड दिलं गेलं, त्याच्यावरती त्यांना वोटर ID कार्ड दिला गेला। आता कुठे रस्त्यावरती झोपतात, हातगाडी आयडी आहे त्यांना, वोटर ID सगळे गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत। पत्ता सोसायटी त्या गुलमोहर सोसायटीचा जे अस्तित्वातच नाही अशा फ्लॅटच्या ह्याच्यावरती त्यांना लिगलिटी सगळी मिळालेली आहे। आमच्याकडनं असं आहे की ह्यांना दिलं कोणत्या अधिकाऱ्याने दिलं? किती जणांच्या वोटर ID मध्ये असा गोंधळ आहे? जवळजवळ आम्ही 137 लोकांचा कॅन्सलेशनसाठी पाठवलं आणि आम्हाला आकडा भयानक आला आहे की नुसत्या त्या गल्लीमध्ये, पोपटवाडीच्या गल्लीमध्ये 1200 लोकांनी करून घेतलंय। 1200 लोकांनी, 1200 लोक। त्याची तुम्ही बोललात की तुमचं कोणी करून दिलं किंवा कोणी सांगितलं ॲड्रेस टाकायला? सांगायलाच नाही ना तयार, पण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स बघितले आणि RTI मधनं काढले तर ही शॉकिंग गोष्ट होती। तेच आम्हाला म्हणायचं आहे की हे ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते ह्याचा पाठपुरावा प्रॉपर करत का नाही? 3000 2000 घेऊन फक्त ह्या लोकांना करून देतात आहे। त्याच्यामुळे जे वोटर ID आहेत त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि जर तुम्ही वोटर ID करत असाल तर मग ॲड्रेस आमचा का वापरला असा प्रश्न सुद्धा गिरगावकर टीमने विचारलेला आहे। कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। तर अत्यंत धक्कादायक प्रकार मुंबईतल्या गिरगावमध्ये हा समोर आलाय। काळबादेवीमध्ये हा प्रकार घडलाय। काळबादेवीतील भरूचा नावाच्या सोसायटीच्या पत्त्यावर 148 परप्रांतीयांनी अनधिकृतपणे आपलं मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड काढल्याचं उघड झालंय। या परप्रांतीय रहिवाशांचा कोणताही खरं तर वास्तव्याचा इथे संबंध नाही, कोणत्याही घरावरती त्यांचं नाव नाही, तरी सुद्धा बनावट कागदपत्र सादर करून मीटर देखील मिळवलं गेलं आणि त्या आधारे सरकारी कागदपत्र त्यांनी मिळवलेली आहेत आणि हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरण राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात